पासून जेव्हा बघत होतो, तेव्हा लहानपणी मला लग्न म्हणजे खूप मोठा सण असल्यासारखं, उत्साह असल्यासारखं वाटायचं. ओके. पण जेव्हा जसं-जसं मी मोठं होत गेलो, माझ्या बहिणीची लग्न होत गेली किंवा आसपासच्या मुलींची लग्न होत गेली, हां. तेव्हा मी बघितलं की म्हणजे त्या आई-वडिलांचं म्हणजे अक्षरशः घाम फुटत होतो त्यांना, की आता लग्न कसं करायचं, आपण ओके. काय करायचे, पैसे कुठून गोळा हां, करायचे. हां, हां. आणि नंतर-नंतर मला समजत गेलं की लग्न म्हणजे उत्सव नाहीच आहे. खूप म्हणजे दिखावेपणासाठी खूप मोठा खर्च केला जातो, खूप पैसे वाया घालवले जातात. मी म्हणजे त्यांना काही विरोध करत नाही. ते ज्याची त्याची पर्सनल लाईफ वैयक्तिक. आहे. परंतु ते मला वैयक्तिकरित्या खटकत होतं की कुठेतरी, की लोकांनी जमिनी घाण ठेवल्या, काही जणांनी ते परत विकल्या. नंतर काही आईने मुलीच्या लग्नासाठी आई सोनं घाण ठेवते. म्हणजे हे हृदयद्रावक घटना होतं, आहे. घटना होती माझ्यासाठी. हं. आणि जेव्हा त्या मुली जात होत्या सासरी, तर त्यांचं तिथं पण लक्ष लागत नसायचं, की माझ्या आईने सोनं घाण ठेवले, माझ्या वडिलांनी शेती घाण ठेवली. तर म्हणजे ती जर आपण एखादी मुलगी लक्ष्मी म्हणून आपल्या घरी आणतोय हं. आणि ती जर लक्ष्मी सुखात नसेल, आई-वडिलांचा विचार करत असेल, किती जरी झालं तर मुलगी आई-वडिलांचा विचार करणार, जरी लग्न झालं असेल, दुसऱ्या कुटुंबात गेली असेल. तर ते मला लहानपणापासूनच मला म्हणजे खटकत होतं. खटकत होतं. हं. मग त्यानंतर पण मी जेव्हा असा विचार सांगायचो कोणाला तरी, हं. 10वी असेल, 12वी असेल, हं. तर त्या टाईमला म्हणजे मला सिरियसली घेतलं जात नव्हतं खरं हां, सांगायचं तर. हां. म्हणजे काय आता बोलतेत नंतर बघू, किंवा हां. माझ्यापाशी म्हणजे तेव्हा काहीच नव्हतं. अच्छा.